नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 12 जुलै सकाळचे साधारणतः 9:15 वाजलेत आणि आज आपण पाहूया तिथे 24 तासात तसेच 12 ते 18 जुलै दरम्यान राज्यातील हवामान कसं राहू शकतं, मॉडेल्सचा काय अंदाज आहे आणि आपला काय अंदाज आहे सविस्तर माहिती देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर मान्सूनचा आस असलेला कमजोर पट्टा हा उत्तर भारतात हिमालयाच्या पायथ्याकडे सरकलेला दिसतोय आणि लवकरच त्यामुळे खाली येणारे पण सध्या त्याच्या प्रभावामुळे या ठिकाणी उत्तरेकडील भागांमध्ये पावसाचा जोर थोडासा वाढलेला आहे. सोबत ऑफशोर ट्रफ कोकण किनारपट्टीला पासून ते इकडे केरळच्या उत्तरेकडील भागापर्यंत चांगली सक्रिय झालेली आहे. बाष्पही आहे या वाऱ्यांमध्ये आणि त्यामुळे कोकणात पावसाचा जोर वाढलेला आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणपासून ते इकडे केरळापर्यंत पावसाचे चांगले ढग पाहायला मिळत आहेत. आणि लवकरच हवामान विभागाने सांगितलेलं आहे, आपलाही अंदाज आहे की 14 तारखेच्या आसपास बंगालच्या उपसागरामध्ये हवेत चक्रवात स्थिती बनेल आणि पुढे त्याचं कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा रूपांतर होण्याची शक्यता आहे. आणि हे जी काही सिस्टीम असेल ही उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत जाईल आणि ही जेव्हा तयार होईल तेव्हा मान्सूनचा आस असलेला कमजोर पट्टासुद्धा हा दक्षिणेकडे येईल. चक्राकार वारे किंवा कमी दाबाचा पट्टा त्यासोबत पश्चिमेकडून वाहणारे वेगवान वारे आणि याच्याच प्रभावाने राज्यात या आठवड्यात चांगल्या पावसाची अपेक्षा बऱ्याच भागांमध्ये आहे. डिटेल अपडेट्स आपण पाहूयाच, पण या सिस्टीमच्या प्रभावाने राज्यात चांगला पाऊस होईल अशी शक्यता सध्या दिसते. आणि पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात 19 तारखेच्या आसपास किंवा 20 तारखेच्या आसपास नव्याने एक बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र बनू शकते. पण त्याच्या अपडेट्स किंवा त्याच्या जे काही ताजे अंदाज असतील ते येणाऱ्या दिवसांमध्ये आपण तुम्हाला देऊ आणि येणाऱ्या दिवसाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. बाकी सध्या सकाळच्या सॅटेलाईट इमेजमध्ये असं दिसतंय की कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. खास करून मुंबई, ठाणे, रायगडच्या भागांमध्ये आज सकाळपासूनच जोरदार पाऊस तरी सक्रिय झालेत. पुण्याच्या हे घाटाकडील भागांपर्यंत हे पावसाचे ढग पोहोचत आहेत. रत्नागिरीच्या उत्तरेकडील मंडणगड तालुक्यात पावसाचे ढग आहेत. इकडे रत्नागिरी शहराच्या आसपासही चांगल्या पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत. त्यानंतर धुळे, नाशिक, नंदुरबारच्याही पश्चिमेकडील किंवा उत्तर पश्चिमेकडील भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग सध्या दाटलेले आहेत. तसेच गोंदियाच्याही काही भागांमध्ये थोडासा पावसाचा ढग दिसतोय. बाकी इतर ठिकाणी राज्यात बऱ्यापैकी ढगाळ वातावरण जरी असलं तरीसुद्धा इतर ठिकाणचे ढग विशेष पाऊस देत नाहीत. आणि जर आपण येत्या 24 तासातील पावसाचा विचार करायला गेलो तर जसं आपण कालही सांगितलं की मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर घाट, सातारा घाट, पुणे घाट, नाशिकच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस सार्वत्रिक असा होण्याचा अंदाज बऱ्यापैकी दिसतोय. सोबतच नंदुरबारचे पश्चिमेकडील तालुके, धुळ्यातील पश्चिमेकडील घाटाकडील तालुके, नाशिकचे सुद्धा उत्तर पश्चिमेकडील किंवा घाटाच्या आसपासचे जे काही भाग असेल या ठिकाणी सुद्धा आज मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील. तर आपण तालुके जर पाहिले तर इकडे कोल्हापूरपासून आजरा, चंदगड, राधानगरी, शाहूवाडी च्या आसपास, गडहिंग्लजच्या आसपास चांगल्या पावसाची शक्यता राहील. सांगलीचा शिराळ्याच्या किंवा वाळव्याच्या पश्चिम भागामध्ये थोड्याशा पावसाच्या चांगल्या सरी येतील. साताऱ्यात जर पाहिलं तर जावळी, मेठा, त्यानंतर महाबळेश्वरचा भाग असेल, साताराचे पश्चिमेकडील भाग असतील, वाईचे पश्चिमेकडील भाग असेल, आज चांगल्या जोरदार पाऊस राहतील. पुण्यात जर पाहिलं तर भोर, हवेलीच्या आसपासच्या भागांमध्ये थोडासा पाऊस येईल. भोरच्या घाटाकडील भागांमध्ये, मावळ, मुळशीच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार पाऊस तरी राहण्याची शक्यता दिसते. अकोले तालुक्यामध्ये, नगरच्या सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे. इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा या पट्ट्यातही आज चांगल्या जोरदार पावसाच्या सरी राहतील. साखरेच्याही पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस राहील. तर धुळ्याच्याही घाटाकडील भागांमध्ये आज चांगल्या पावसाचा अंदाज पाहायला मिळेल. त्यानंतर भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी सुद्धा आज मध्यम तर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच अमरावती, वर्धा, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूरचे दक्षिणेकडील किंवा दक्षिण पूर्वेकडील भाग असतील या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. तर बुलढाणा, अकोला, जळगाव, वाशिम या ठिकाणी कुठेतरी थोड्याशा हलक्याशा पावसाच्या सरी किंवा हलक्या मध्यम पावसाच्या सरी राहतील, पण हा पाऊस सार्वत्रिक नाही. तसेच राहिलेला भाग असेल नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे पश्चिमेकडील भाग असेल, हलक्या मध्यम मान्सून सरी आज पाहायला मिळू शकतात. आणि पूर्वेकडे जाचाल तशी या पावसाची तीव्रता ही कमी कमी होत जाईल. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, सोलापूरचे राहिलेले बऱ्याचशा भागांमध्ये जर का स्थानिक वातावरण तयार झालं थोडासा गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो. अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता या पट्ट्यामध्ये नाही. ज्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होईल किंवा पश्चिमेकडून येणारी पावसाची सर जर पोहोचली तर त्या ठिकाणी थोड्याशाच भागासाठी थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस तरी पाहायला मिळू शकतात. पण हा पाऊसही
खूप कमी क्षेत्रावरती राहील अशी सध्या तरी शक्यता दिसते. तर हा झाला येत्या 24 तासातील अंदाज. जर आपण आठवड्याचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाचा पहिलं मॉडेल त्यामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टीला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आणि घाटातील भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता दिसते. आणि जुलै महिना हा जास्त पावसाचा असतो आपल्या राज्यासाठी आणि यामध्ये सुद्धा नेहमीपेक्षा जास्त पाऊस म्हणजे खूप चांगला पाऊस कोकण किनारपट्टीला होईल. विदर्भातही गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदियाच्या हे भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता मॉडेलनुसार खूप जास्त प्रमाणात दिसते. म्हणजे या ठिकाणी खूप चांगला पाऊस या पहिल्या आठवड्यात होईल असं मॉडेल दाखवतं. त्यासोबत संपूर्ण मराठवाडा, पश्चिम विदर्भातील राहिलेले सर्वच जिल्हे असतील, उत्तर महाराष्ट्रातील बराचसा भाग, तसेच सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये सुद्धा नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता मॉडेलनुसार दिसते. तर सोलापूरचे काही भाग, सांगलीचा पूर्व भाग, सातारा, पुण्याच्या पूर्वेकडील हे दुष्काळी पट्ट्यातील भाग आहेत. या ठिकाणी नेहमीपेक्षा थोडासा जास्त पाऊस होईल अशी शक्यता सध्या मॉडेल दाखवते. पण हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे आणि या ठिकाणी ची पावसाची सरासरी जर पाहिली तर ती खूप कमी असते. त्यामुळे या आठवड्यात खूप मोठा पाऊस होईल या पट्ट्यामध्ये अशी सध्या तरी आशा बाळगू नका. थोड्याफार पावसाच्या सरी आपल्याला या पट्ट्यात पाहायला मिळतील. त्याही पुढील 2 ते 4 दिवसासाठी ॲक्टिव्ह राहतील आणि मान्सून जसं कमी दाब बनेल, जसं वाऱ्याचा वेग अजून वाढेल, तसं पर्जन्य छायेतील पाऊस हा कमी प्रमाणातच राहील अशी सध्या तरी शक्यता दिसते. हे पहिल्या मॉडेलनुसार पाहिलं. दुसऱ्या मॉडेलनुसारही जर आपण पाहिलं तर संपूर्ण कोकण किनारपट्टीला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यापर्यंत नेहमीपेक्षा जास्तच पाऊस दिसतोय. घाटातही नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील बऱ्याच भागांमध्ये, तसेच गडचिरोली, चंद्रपूरचा भाग असेल, त्याचबरोबर वाशिम, यवतमाळ, अकोला, बुलढाण्याचा भाग आहे या भागांमध्ये, तसेच मराठवाड्यातील जो भाग पाहिला तर नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिकच्या भागांमध्ये किंवा नाशिकच्या उत्तर भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता बऱ्यापैकी जास्त दिसते. तर सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्याच्या पश्चिम भागांमध्ये, नगरच्या काही भागांमध्ये सरासरीच्याहून थोडासा जास्त पाऊस राहील. धाराशिव, म्हैसूर सरासरीहून थोडासा जास्त पाऊस येण्याचा अंदाज सध्या मॉडेल दाखवते. त्याचबरोबर यवतमाळ, नागपूर, भंडारा, म्हैसूर सरासरीपेक्षा जास्त पाऊस दाखवते. तर गोंदियाचा भाग असेल आणि जसं सांगितलं की पर्जन्य छायेतील सांगली, सातारा, पुणेचा भाग असेल पूर्वेकडील की सोलापूरच्या भागात, या ठिकाणी सरासरीच्या आसपास किंवा सरासरीहून थोडासा अधिक पाऊस होईल असं सध्या मॉडेल दाखवतात. एकूणच आपण जर या आठवड्यातील पाऊस आपल्या अंदाजानुसार जर पाहिला तर या आठवड्यात चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना या पट्ट्यात नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात चांगला पाऊस या जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता ही खूप चांगली दिसते की या ठिकाणी पाऊस जास्त होणार आहे. तसेच नाशिकचा घाटातील भाग, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर याही जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर नंदुरबार, धुळे, नाशिक, नगरचे उत्तरेकडील भाग, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूरचे काही भाग असतील, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा थोडासा जास्त पाऊस राहील अशी सध्या शक्यता दिसते. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये नेहमीपेक्षा थोडासा जास्त पाऊस राहील अशी सध्या शक्यता दिसते. तर पुणेचा पर्जन्य छायेचा भाग असेल, सातारा पर्जन्य छायेचा भाग, सांगली, सोलापूरचे पर्जन्य छायेच्या आसपासचे जे काही भाग आहेत या ठिकाणी सरासरीच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता दिसते. मोठा पाऊस या ठिकाणी नाही, कारण या ठिकाणची सरासरी ही खूप कमी आहे आणि तेवढाच थोडासाच पाऊस या पट्ट्यामध्ये होईल. पण हाही पाऊस त्यांच्यासाठी थोडासा समाधानकारक असेलच असं मानूया. पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा या पट्ट्यात जोर राहील आणि त्यानंतर जसं मान्सूनच्या वारे जास्त सक्रिय होतील तसं या ठिकाणचा पाऊस पर्जन्य छायेचा प्रदेश असल्यामुळे थोडासा कमी राहण्याचा अंदाज या आठवड्यासाठी दिसतोय. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहिजे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.